डिसॅबिलिटी या शब्दाचा अर्थ अक्षमता या अर्थाने मराठीत घेतला जातो. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला समाजात काम करणे किंवा विशिष्ट काम करणे, समाजात सहभागी होणे यासाठी अडथळा निर्माण होतो. तर प्राचीन काळामध्ये सुरुवातीला डिसॅबिलिटी असणं हे एखाद पाप, पूर्वजन्मीचं किंवा राक्षस या सगळ्या संकल्पनांशी निगडीत होतं. त्याच्यामध्ये डिसेबल्ड लोकांचं खूप शोषण केलं जायचं, त्यांचा वापर केला जायचा, त्यांचा गैरवापर, त्यांचा सन्मान नाही केला जायचा, त्यांना समाजातून वगळलं जायचं, त्यांना समाजाचा भाग म्हणून नाही बघितलं जायचं. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये वैद्यकीय मॉडेल आलं, ज्याच्यामध्ये या सगळ्यांमागची वैद्यकीय आणि जैविक कारणं कळाली आणि तेव्हापासून त्यांच्यावरती उपचार होऊ लागले आणि ते त्यांच्या विकासामध्ये त्यांना मदत करू. तर 20व्या शतकामध्ये हक्कांविषयी ते बोलू लागले. समानता, समावेशन आणि आत्मनिर्भरता याच्यावरती जास्त भर आला, त्यांच्यासाठी हक्क तयार झाले. आणि आता हे सामाजिक मॉडेलकडे जात आहेत की वैयक्तिक दुर्बलतेच्या पलीकडे ते जातं. अपंगत्व ही समाजातील पर्यावरणीय आणि वृत्तीच्या अडथळ्यांमुळे निर्माण झालेली एक सामाजिक रचना आहे, जी लोकांना पूर्णपणे सहभागी होण्यापासून रोखते. म्हणजे खूप सोपं उदाहरण याचं द्यायचं झालं तर अवेलेबिलिटी ऑफ रॅम्प्स, की आपल्याकडे प्रत्येक जागेवरती एखाद्या व्हीलचेअरवरच्या माणसाला पोहोचण्यासाठी प्रत्येक जागेवरती रॅम्प्स उपलब्ध नसतात, लिफ्ट्स उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे ते सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, ते सगळ्या ठिकाणी सहभाग घेऊ शकत नाहीत. तर या मॉडेलमध्ये हे सामाजिक मॉडेल म्हणून संबोधलं जातं. याच्यामध्ये समाजातील गोष्टींवरती जास्त भर दिला गेलाय. आपण अशाच नवीन नवीन गोष्टींची नक्की पुढेही माहिती घेत जाऊयात. धन्यवाद.